फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि इथे जरा सकाळी लागलं आहे तर त्याच्यामुळे त्रास होत आहे त्याचासुद्धा. तर चला मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट. आता वाजले आहे जवळपास 6:30 झालेले आहेत आणि मी जस्ट चाय पित आहे. बाकी पूर्ण घरचं झालं. सायंकाळची आता कामं आहेत. तर मी तिकडे व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करत होती, त्या दरम्यान मी चाय मांडून ठेवलेला होता आणि अगदी तो चाय पूर्ण आटून गेला. म्हणजे 2 कप मी चाय बनला तर तो अर्धाही कप नाही राहिलेला. तर हे बघा चायची अशी हालत झाली आहे. सोबत गंजाची सुद्धा मी दाखवते. काळा काळा गंज झालेला आहे. तर असो, आता थोडंसं जेवढा होईल तेवढा चाय पिते. सोबत मी गुळाचीच चाय पिते. तुम्हाला जवळपास पूर्ण आटून गेला मी व्हिडिओ बनवता. तर इथे बघा माझा तर चाय जळून गेला, पण मात्र माझ्या आधी मी आईला 1 कप चाय मांडून दिला होता. कारण मी पिते गुळाची आणि तो पिते साखरेची चाय, त्याच्यामुळे त्याला मी आधी चाय मांडून दिला आणि त्याने चायबरोबर मस्तपैकी पोळ्या खात आहे. त्याला चायबरोबर एवढी पोळी आवडते खूप. त्याला मस्त तो तेल लावतो आणि मस्त ती पोळी खरपूस भाजून तो खातो. सकाळचे राहिले तरी पण तो खाऊन घेतो. त्याला शिडी तेव्हा चालतं, पण मात्र चाय हवा आणि खूप मजे घेऊन तो चायसुद्धा पित आहे आणि पोळीसुद्धा खात आहे. मात्र भाजी पोळी खाताना तो तेवढं खाणार नाही, तेवढे तो चायपोळी आवडीने खातो. 2-3 पोळ्या त्याला तशाही तो खाऊन घेतो. मग जेवताना मग खूप त्रास देतो. मग भात खाईल, म्हणजे पोळी खाणार नाही, अशा प्रकारे तो तसा करतो. तर अशा प्रकारे आहे आयू मस्तपैकी मजा घेत. 6 वाजता चाय आणि सोबतच चाय आहे आणि सोबत आहे TV आवडीची. सोबत पियू आहे मागे बसून, ती वाट पाहत आहे. तिला नाही आवडत, ती पिती नाही. आणि तेवढं गुळ आहे इथे किसून आहे. हे बघा चायची हालत, गंज बघा पूर्ण हे झालेलं आहे. मी आता त्याच्यामध्ये जस्ट दूध टाकलं आणि तो चाय करत आहे. इकडे आयू आहे पार्किंगमध्ये. त्याची सायकलची चाबी हरवली आहे तर तो बघत आहे. मिळाली का आयू चाबी? बघा आयू, काय झालं? हां, इथेच ठेवली होती. तर काकू नाही. आपला चाय मस्तपैकी तयार आहे. बघा आता मी पिते चाय आणि तुम्हाला दाखवतो. तर सायंकाळचे 6:30 होत आहे. बाहेर अंधार आहे, थोडा होत आहे. इथे लाईट्स लागलेले आहेत. तर आता मी करते चाय एन्जॉय. तर बघा आता मस्तपैकी माझा चाय झाला आहे. मी आणखी डबल चाय ठेवलेला, आणखी डबल चाय मांडला, आणखी दूध साखरपत्ती सगळं डबल टाकलं आणि सोबत मस्तपैकी आता चाय एन्जॉय करत आहे. खूप सुंदर चाय झालेला आहे. आणि म्हणजे सायंकाळी मी तशी एकच टाईम चाय पिते. तशी मध्ये तर मी चाय सोडला होता, पण मात्र ती पिते तर ती गुळाची. आणि आता मला साखरेची चाय तर पिऊशी वाटत नाही, माहीत नाही, म्हणजे असं खूप इच्छा नाही होत आणि खूप काही नाही. मला असं मस्तपैकी गुळाची हलकीशी अशी गोड, खूप गोड नसते तशी चाय मग मी पिते. त्याच्यानंतर चला आता चाय वगैरे पिऊन झालेला आहे. आता आपण जाऊया बाहेर. पूर्ण घराची साफसूफ वगैरे सगळं झालेलं आहे. आणि सकाळी बघा फुलं काय सुंदर उमललेली आहेत. आणि हा बट गुलाब तर एवढा सुंदर आहे की हद नाही. आणि सकाळी जो गार वारा येतो आहे, म्हणजे एवढ्या उन्हाळा, आता इतका उन्हाळा लागला आहे आणि ऊन खूप तापत आहे. मागे पावसाचा दिवस असं वाटत होतं पावसाळा आला जणू, पण आता एवढं ऊन आहे. आता समजत आहे की खरंच ऊन काय होतं आणि उन्हाळा काय होतं. इतकी ऊन आहे चंद्रपूरला तर हद नाही. म्हणजे पूर्ण अक्षरशः 50पर्यंत पारा गेलेला आहे आणि त्या तापमानात बाहेरसुद्धा जाण्याची इच्छा होत नाही. खूप सगळंच हे होत आहे. तर थोडंसं बाहेर फिरून चला आता आपण आलो आहे घरात, कारण आता करायचं आहे स्वयंपाक. सकाळची वेळ आहे, मी सकाळीच लवकरच स्वयंपाक करते. तर मला लसूण सोलायचं होतं, मी लसूण घेऊन होती. आणि पिऊचं काम असतं ते म्हणजे आता सुट्टी असल्यामुळे ती सगळं घर व्यवस्थित ठेवते. म्हणजे जागच्या जागेवर सगळ्या बेडशीटच वगैरे सगळ्या व्यवस्थित करणं, पडद्या म्हणजे जे साफसुफीचे काम आहे ती करते. त्याच्यानंतर मग माझे पूर्ण बाकीचे कामं मग मी करते. तर अशा प्रकारे तिच्या सुट्ट्या जोपर्यंत ती करेल, त्याच्यानंतर स्कूल लागली की मग एकही नाही. तर असो, तर तिच्या ह्याच्यापुरतं ती खूप करते असं म्हणू शकतो. त्याचबरोबर चला आता बाहेर बघा आयूच्या मागे काम दिलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे तर प्रत्येकाला सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाला काही ना काही काम आहेच. तर आयू करत आहे ते म्हणजे आयू करत आहे बूट त्याला धुवायला दिले आहे त्याच्या पप्पाने. तो सगळ्यांचे आता बूट वगैरे सगळे धुवून टाकेल. त्यांनी आधी पाणी मारलं झाडांना इकडे तिकडे आणि फरशी वगैरे पाणी मारलं. त्याच्यानंतर तो आता करत बसला आहे बूट धूत. तिकडे पिऊ आपले करत आहे, आयू आपले करत आहे. आणि आता त्याला त्याच्या पप्पाने दिले आहेत त्यांच्या बॅग्स वगैरे धुवायला स्कूलच्या. आणि मिस्टरांच्या टिफिनच्यासुद्धा बॅग आहे, तो धुत आहे. आणि इकडे मिस्टरसुद्धा पाणी मारत आहे. म्हणजे आम्ही 4ही जण घरामध्ये काही ना काही काम करत आहोत. ह्या आजूबाजूची मंडळी आहे जे येऊन मस्त झाडाखाली सकाळचा आनंद घेत त्या हवेचा गार वारा घेत बसतात आणि कोणीही बसतात आणि मस्तपैकी छान गोष्टी सांगतात. म्हणजे अगदी घरासमोर, आपल्याला कुठेही जायची गरज पडत नाही.
चला फ्रेंड्स, याचबरोबर करते मी व्हिडिओला एंड. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटले तर नक्की सांगा. आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करा आणि व्हिडिओ बघत चला. तर चला आता वेळ झालेला, आता एंड करू ब्लॉग आणि आणखी न्यू ब्लॉग स्टार्ट करू. तर बाय फ्रेंड्स, भेटू असे आपण छानशा ब्लॉगमध्ये. बाय.